महाराष्ट्रातील पारंपरिक आणि अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे 68वे अधिवेशन यंदा पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे रंगणार आहे। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातो पाटील यांच्या वतीने ही स्पर्धा 18 ते 22 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे। महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच इतक्या भव्य आणि दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत देण्यात आली। ही 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही वाघोली ग्रामस्थ व मी रामकृष्ण हेमचंद्र सातो पाटील आम्हाला या वर्षीच्या आयोजनाचं जे कर्तव्य आहे ते आम्ही यावर्षी पार पाडत आहोत। आणि माझ्यासोबत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माननीय मेघराज भाऊ कटके हे या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात स्वर्गीय कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून केली। या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील कुस्तीपटूंनी मोठी कामगिरी करत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे हा त्यामागील मुख्य उद्देश होता। गेली 67 वर्षे सातत्याने या स्पर्धेचे आयोजन होत असून यंदा 68वे अधिवेशन पार पडत आहे। ही स्पर्धा स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडानगरी बाजार मैदान वाघोली पुणे येथे पार पडणार आहे। क्रीडा क्षेत्रातील स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून क्रीडानगरीला स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडानगरी असे नाव देण्यात आले आहे। या 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करत असताना आम्ही आमच्या भागातील सर्व ग्रामस्थ दानशूर व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून आजपर्यंत झालेल्या ज्या काही महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहेत त्यामध्ये ही स्पर्धा कशी आगळी वेगळी आणि भव्यदिव्य करता येईल अशा माध्यमातून आम्ही प्रयत्न केलेले आहेत। आणि हे सगळं करत असताना वाघोली गावच्या मध्यभागी वाघोली बाजार मैदान आहे आणि या ठिकाणी खूप सुंदर असं एक क्रीडानगरी आपण ह्या स्पर्धेसाठी बनवलेली आहे। साधारणतः 40 ते 45 हजार लोक या क्रीडानगरीमध्ये थांबून बसून कुस्ती स्पर्धा पाहू शकतात। आणि आपल्या भागाचे जे भाग्यविधाते या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचं नाव आम्ही या क्रीडानगरीला देऊ केलेलं आहे। स्पर्धेचे उद्घाटन 18 मार्च रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे, तर 12 मार्च रोजी समारोप आणि बक्षीस वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ दिली जाणारी महाराष्ट्र केसरीची मानाची गदा केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने देण्यात येणार आहे। महाराष्ट्र केसरी विजेत्याला मानाची गदा आणि फॉर्च्युनर गाडी, उपमहाराष्ट्र केसरी विजेत्याला स्कॉर्पिओ एन गाडी तसेच माती आणि गादी विभागातील विविध वयोगटातील सुवर्णपदक विजेत्यांना एकूण 18 बुलेट मोटरसायकली, रौप्य पदक विजेत्यांना स्प्लेंडर मोटरसायकल्स देऊन गौरवण्यात येणार आहे। स्पर्धेसाठी मातीचे 2 आणि मॅटचे 2 असे एकूण 4 आखाडे उभारण्यात येणार आहेत। मातीच्या आखाड्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा कुस्ती संघांकडून माती आणून विशेष आखाडा तयार करण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाशी संलग्न असलेल्या राज्यातील 42 जिल्हा कुस्ती संघांमधून सुमारे 1500 मल्ल या स्पर्धेत सहभागी होत आहेत। राज्यातील अनेक नामांकित तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली। ह्या स्पर्धेसाठी आजपर्यंत जी बक्षिसं दिली गेली होती तर आमच्या ग्रामस्थांचं किंवा या भागातील सर्व नागरिकांचं असं म्हणणं आलं की बाबा हे पैलवान साधारणतः 12, 15, 18 वर्ष मेहनत घेतात, कष्ट करतात आणि त्यानंतर ह्या किताबापर्यंत पोहोचतात। म्हणजे गटातील महाराष्ट्र केसरी असू द्या किंवा ओपन गटातील असू द्या, तर एवढा संघर्ष करून पैलवान इथपर्यंत येतो तर त्याचं कौतुक झालं पाहिजे, त्याला योग्य ते बक्षीस मिळालं पाहिजे। आणि म्हणून या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सर्वांनी मिळून आम्ही तिथं ह्या वर्षीच्या महाराष्ट्र केसरीला फॉर्च्युनर ॲटोमॅटिक गाडी आम्ही महाराष्ट्र केसरी या पैलवानाला देत आहोत। त्याचबरोबर उपविजेते आहेत उपमहाराष्ट्र केसरी यांना स्कॉर्पिओ एन ॲटोमॅटिक ही गाडी देत आहोत। त्याचबरोबर जे गटातील सर्व महाराष्ट्र केसरी आहेत चॅम्पियन तर ते 9 माती गटातून येतात आणि 9 मॅटमधून येतात, तर या 18 विजेत्यांना आपण बुलेट गाडी देत आहोत। त्याचबरोबर त्यांचे जे 18 उपविजेते पैलवान आहेत या उपविजेत्यांना सुद्धा स्प्लेंडर ही गाडी आपण देत आहोत। त्याचबरोबर जे सहभागी सर्व खेळाडू आहेत या सहभागी सर्व खेळाडूंना
खूप चांगल्या प्रकारचा ट्रॅकसूट आपण देत आहोत. त्याचबरोबर त्यांना एक जिम बॅग, त्यासोबत त्यांना आपण एक जे पैलवानांना तालीमीमध्ये लागतं ते खुराकाचे एक किट द्यामध्ये देत आहोत, ड्रायफ्रूट्स वगैरे बाकी सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर ह्या सगळ्या पैलवानांची राहण्याची जी व्यवस्था आहे ती वाघोली गावामध्ये भारतीय जैन संघटनेचं महाविद्यालय आहे आणि त्या महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा होऊन जात आहेत. तर बरीचशी जागा तिथं उपलब्ध असल्यामुळे जेवणाची आणि राहण्याची खूप चांगली व्यवस्था भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून आपण तिथं वाघोली गावामध्ये या सर्व पैलवानांची केलेली आहे. याचबरोबर जे ट्रॅफिकचं नियोजन आहे तर त्यासाठी पण आमचं जे खेळाचं मैदान आहे त्यापासून 500 मीटर 700 मीटरच्या अंतरावरती अनेक शेतकऱ्यांच्या जागा मालकांच्या जमिनी आहेत. तर त्यांच्याशी चर्चा करून विचारविनिमय करून आम्ही या सर्व जमिनींचं सपाटीकरण करून तिथं पार्किंगची खूप चांगली व्यवस्था करत आहोत. त्या पार्किंगच्या व्यवस्थेसाठी आम्ही प्रशासनाशी चर्चा केली. माननीय CP सरांनी आजच त्यासाठी टीम पाठवली होती मैदानाची पाहणी करायला आणि मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्तही असेल आणि त्याचबरोबर आम्ही पोलीस बांधवांच्या सहकार्यासाठी तिथं सिक्युरिटी गार्ड, बाउन्सर आणि आमचे ट्रॅफिकचं संचलन करण्यासाठी स्वयंसेवक अशी साधारणतः 700 ते 800 स्वयंसेवकांचीही आम्ही व्यवस्था या ट्रॅफिकच्या सर्व उपाययोजनांसाठी ते करत आहोत. त्याच्यामुळे फक्त आलेल्या क्रीडा रसिकांनी जर संयोजकांच्या सूचनांचं पालन केलं तर कुठल्याही प्रकारची ट्रॅफिकची तिथं अडचण होणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. या स्पर्धेमध्ये साधारणतः 42 जिल्हा संघ आहेत आणि प्रत्येक जिल्हा संघातून 20 खेळाडू असे 840 खेळाडू याच्यामध्ये सहभागी होतील. त्याचबरोबर फेडरेशनचे जे काही पंच आणि टेक्निकल टीम आहे ती साधारणतः 200 लोकांची पंच आणि टेक्निकल टीम यामध्ये सहभागी असेल. पहिल्या दिवसापासून ह्या वर्षीचं एक विशेष आकर्षण आहे. महाराष्ट्र केसरीचा जो ओपनचा गट आहे तो पहिल्या दिवसापासून चालू होणार आहे आणि महाराष्ट्र केसरीच्या ज्या गटातल्या कुस्त्या आहेत त्या फक्त संध्याकाळच्या सत्रात होणार आहेत. प्रेक्षकांना पाहण्यासाठी ही केलेलं आहे. संघटनेने त्यासाठी सर्व नियमावली केलेली आहे. स्पर्धा 18 तारखेला सकाळी 9 वाजता सर्व टीमचं आगमन होणार आहे. त्यानंतर पंच उजळणी वर्ग चालणार आहे 9 ते 11 पर्यंत. 11 ते 1 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन आणि वजने होणार आहे. वैद्यकीय तपासणी त्याच वेळेस होणार आहे. त्यानंतर 5 वाजता फेरी चालू होणार आहे. पहिली उद्घाटन 6 ते 7चा टायमिंग आहे, 1 तास. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.